Hello student, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to learn female reproductive system. आज आपण ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकणार आहोत. माणसाच्या फिमेलमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची प्रोसेस कशी होते आणि तिथे त्याची स्ट्रक्चर कसं असतं त्याचं आपण महत्त्वाचे पार्ट्स बघणार आहोत. पहिल्यांदा मेन पार्ट्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर ओव्हरी, पेअर ऑफ ओव्हरी असतात, ओव्हिडक्ट, युटरस अँड वजायना. हे चार महत्त्वाचे पार्ट्स याच्यामध्ये असतात. आपण वन बाय वन बघणार आहोत. मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर पेयर्स ऑफ ओव्हरीज, पेयर्स ऑफ ओव्हिडक्ट, युटेरस अँड वजायना. आता ओव्हरीज कुठे असतात बघा. आता तुम्हाला हा जो पार्ट दिसतोय याला ओव्हरीज म्हणतात. हे आहे ओव्हरीज. इकडे एक ओव्हरी असते आणि या बाजूला एक ओव्हरी असते. या ओव्हरीजमध्ये ओव्ह्यूम असतात. या ओव्हरीजमध्ये काय असतात तर ओव्ह्यूम्स. ओव्ह्यूम्स म्हणजे काय तर जर्म सेल ऑफ फिमेलचे जर्म सेल्स हे असतात ओव्ह्यूम. फिमेल 13-14 वर्षाची मुलीचं 13-14 वय सुरू झालं की त्याच्यामध्ये हे फिमेल सेल प्रोड्यूस व्हायला लागतात, ओव्ह्यूम प्रोड्यूस व्हायला लागतात. आता हे तुम्हाला हा भाग दिसत असेल. हा एका ट्यूबला जोडलेला आहे. तर ह्या ट्यूबला ओव्हिडक्ट असं म्हणतात. ही जी ट्यूब आहे ही आणि ही ट्यूब ह्या ट्यूबला ओव्हिडक्ट म्हणजे काय तर ओव्ह्यूम वाहून नेणारी ट्यूब. ओव्ह्यूमला म्हणजे जर्म सेलला वाहून नेणारी जी ट्यूब असते तिला ओव्हिडक्ट असं म्हणतात. तिला ओव्हॅरियन ट्यूब किंवा फॅलोपियन ट्यूब असं पण म्हणतात. याचं दुसरं नाव आहे ओव्हॅरियन ट्यूब किंवा फॅलोपियन ट्यूब असं सुद्धा ह्याला म्हणतात. आता हे ओव्हरीज जिथं ओपन होते तिथं तुम्हाला बघा हे बोटांसारखे इथे स्ट्रक्चर दिसत असेल. तर हे बोटांसारखं जे स्ट्रक्चर असतं हे काय करतं ते ह्या ओव्ह्यूमला असं आपल्याकडे ओढून घेतं. हे जे ऑर्गॅन आहे हे ऑर्गॅन काय करतं अशा पद्धतीने या ओव्ह्यूमला आपल्याकडे ओढून घेतं. आणि हे जे ओव्ह्यूम आहे यातला एक ओव्ह्यूम या ओव्हिडक्टमध्ये बाहेर पडतो. एक ओव्ह्यूम आहेत ना इथून ह्या ऑर्गॅनमुळे ओव्हिडक्टमध्ये आतमध्ये येतो इथं. आता इथून बाहेर पडण्यासाठी हे ऑर्गॅन दिले. पण ह्या ओव्ह्यूमला इथून इकडे येण्यासाठी जसं आपण बघितलं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जो जर्म सेल असतो स्पर्म, त्या स्पर्मला टेल असतात. त्या टेलमधून तो स्पर्म काय होत असतो, त्या टेलमुळे तो स्पर्म काय होतो बाहेर हालचाल करतो. बघा ही शेपटी असते फ्लॅजेल्ला आणि या फ्लॅजेल्लामुळे हा स्पर्म एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत असतो. तर अशी टेल या ओव्ह्यूमला नसते. हे ओव्ह्यूम मग कसे हालचाल करू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे जाऊ शकतात तर इथे तर त्यांना हे ऑर्गॅन आहे, हे ऑर्गॅन आपल्याकडे ओढून घेतं आणि हे ओव्ह्यूम आतमध्ये शिरतात. आणि त्याच्यानंतर ह्या ओव्ह्यूमला हालचाल करण्यासाठी या ओव्हिडक्टमध्ये या ओव्ह्यूमला पुढे नेण्यासाठी असं केसांसारखं काय असतं, केसांसारखं स्ट्रक्चर इथे आतमध्ये असतं. आणि हे हेअर लाईक स्ट्रक्चर जे आहे हे काय करतं तर यातून जो बाहेर पडतो ओव्ह्यूम, हा ओव्ह्यूम जो बाहेर पडतो इथं येतो तर ह्या ओव्ह्यूमला हे केसांसारखं स्ट्रक्चर असं इकडे पुढे स्लोली पुढे ओढत जातं. आणि त्यामुळे हा ओव्ह्यूम ह्या ओव्हिडक्टमधून पुढे सरकायला लागतो. आता
ह्या ओव्हिडक्टमध्ये हा जो एक ओव्ह्यूम इथं येतो, हाच ओव्ह्यूम पुढे येतो, हा पुढे येतो आणि इथं फर्टिलायझेशन कसं होतं तर ओव्ह्यूम आणि स्पर्म, हा जो स्पर्म आहे हा स्पर्म मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये इकडनं ह्या वॅगॅनामधून आतमध्ये येतो आणि हा स्पर्म इथे ओव्हिडक्टमध्ये येतो आणि हे ओव्ह्यूम आणि हा स्पर्म हे दोघं कंबाईन होतात आणि त्यांच्यापासून कोण फॉर्म होतं तर त्यांच्यापासून फॉर्म होतं झायगॉट फॉर्म होतो. ह्या दोघांचं काय होतं कॉम्बिनेशन होतं इथं, कुणाचं स्पर्म अँड ओव्ह्यूम. आणि हे दोघंही कंबाईन झाल्यानंतर त्यांच्यापासून न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे झायगॉट फॉर्म होतो. हा झायगॉट. आता हा झायगॉट मग आता लक्षात घ्या हे फर्टिलायझेशन होतं, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होतं म्हणजे काय होतं तर ह्या दोघांचं फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन होऊन झायगॉट होतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल की फर्टिलायझेशनची प्रोसेस कुठे होते तर ही ओव्हिडक्टमध्ये. फर्टिलायझेशन प्रोसेस फॉर्म इन ओव्हिडक्ट, झायगॉट फॉर्म इन ओव्हिडक्ट. आता हा झायगॉट फॉर्म झाल्यानंतर तो कुठे येतो युटेरसमध्ये येतो. आता युटेरसमध्ये काय आहे बघा, युटेरस म्हणजे काय तर युटेरस इज द बॅग लाईक स्ट्रक्चर, हे एक बॅगसारखं एक स्ट्रक्चर आहे आणि ह्या युटेरसमध्ये ह्या युटेरसच्या ह्या कडेला एक वॉल असते बघा. ही वॉल असते. आता युटेरसमध्ये जेव्हा हा झायगॉट येतो तेव्हा हा झायगॉट या युटेरसच्या वॉलला सेटल होतो, एका कुठल्या तरी एका वॉलवरती तो सेटल होतो. इथं सेटल झाल्यानंतर तो तिथं त्याच्यापासून त्याचं ह्या युटेरसच्या ह्या वॉलमधून जे ब्लड आहे हे ब्लड ह्या झायगॉटला न्यूट्रिशन्स मिनरल्स पुरवत असतं आणि ह्याची ग्रो व्हायला लागते, हा वाढायला लागतो. वाढल्यानंतर त्याचा एम्ब्रियो तयार होतो, एम्ब्रियो फॉर्म होतो आणि ह्या एम्ब्रियोची जी प्लॅसेंटा असते ही प्लॅसेंटा ह्या वॉलला जोडली जाते. प्लॅसेंटा म्हणजे नाळ आणि ह्या प्लॅसेंटामधून ह्या युटेरसच्या ह्या वॉलमधून या प्लॅसेंटामधून अन्न फूड म्हणजे न्यूट्रिशन्स वगैरे ह्या एम्ब्रियोजला मिळायला लागतं आणि हा एम्ब्रियो जो आहे त्याचं ग्रोथ आणि डेव्हलपमेंट इथे वाढायला लागते आणि योग्य वेळ झाल्यानंतर ह्या एम्ब्रियोची पूर्ण वाढ होते आणि हा एम्ब्रियो जो आहे तो ह्या युटेरसमध्ये मोठा व्हायला लागतो आणि युटेरसमध्ये 9 महिने वाढल्यानंतर योग्य वेळेला पूर्ण वाढ झाल्यानंतर हा युटेरस या व्हॅजायनामधून बाहेर पडतो आणि बेबीचा बर्थ होतो. अशा पद्धतीने इथे ही फंक्शन या संपूर्ण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं आहे. आता जर समजा प्रत्येकच वेळेस स्पर्मचं ओव्ह्यूमशी काही फर्टिलायझेशन होत नाही, फर्टिलायझेशन होण्यासाठी व्हॅजायनामधून स्पर्म आतमध्ये येणं गरजेचं असतं. प्रत्येकच वेळेस काही हे होत नाही आणि जेव्हा हे फर्टिलायझेशन होत नाही, जेव्हा हा स्पर्म आतमध्ये येऊन या ओव्ह्यूमशी कंबाईन होत नाही तेव्हा काय होतं तर तेव्हा हा जो ओव्ह्यूम आहे हा ओव्ह्यूम तसाच बाहेर पडतो आणि हा बाहेर या युटेरसमध्ये आल्यानंतर समजा आपण इथून तुम्हाला मी दाखवते, समजा फर्टिलायझेशन झालं नाही आणि हा जो ओव्ह्यूम आहे हा ओव्ह्यूम बाहेर आला, तो बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर काय होतं तर ही जी वॉल, ह्या ज्या वॉल आहे ह्या वॉल ब्रेक होतात, तुटतात आणि ह्या तुटल्यानंतर ह्या ब्रेक झाल्यानंतर यातून इथे जे ब्लड असतं, हे ब्लड जे असतं हे ब्लड काय होतं तर या वॉलमधून ते असं बाहेर येतं आणि ते बाहेर आल्यानंतर ते ह्या व्हॅजायनामधून बाहेर पडतं आणि त्याला आपण पिरियॉडिक सायकल असं म्हणतो, मासिक पाळी आपण असं त्याला म्हणतो. जेव्हा हे
कॉम्बिनेशन होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही, तेव्हा दर महिन्याला ओव्ह्यूम बाहेर पडतो, ही वॉल तुटते आणि त्यातून हे ब्लड बाहेर पडतं आणि अशा पद्धतीने पिरियॉडिक सायकल फॉर्म होत असतं. तर ही अगदी सोपी आणि सुटसुटीत रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. तर आपण आता 1 बाय 1 त्यांचं फंक्शन आता बघूया, काय फंक्शन होतं ते. आता इथे बघा, फंक्शन पाहूया आपण. मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन्स इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर पेअर्स ऑफ ओव्हरीज, पेअर्स ऑफ ओव्हिडक्ट अँड युटेरस अँड व्हजायना. हे 4 पार्ट्स आहेत. आपण नावं दिलेली नाहीत मगाशी, फंक्शन सांगता सांगता नावं द्यायचं राहिले. ही आहे ओव्हरी, नंतर हे आहे ओव्हिडक्ट, हे आहे युटेरस, ही जी ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे त्याला व्हजायना असं म्हणतात. त्याच्यानंतर हे जो तुम्हाला केसांसारखा दाखवला हवं त्याला सिलिया असं म्हणतात. इथे जंक्शन असतं ह्या युटेरसला आणि व्हजायनाला जोडणारं, त्याला सर्विक्स म्हणतात. आणि ही जी वॉल आहे ना, या वॉलला एंडोमेट्रियम म्हणतात. मेट्रियम. आता आपण प्रत्येकाचं फंक्शन पटपट बघूया. पेअर्स ऑफ ओव्हरीजचं फंक्शन काय आहे? ओव्हरीज कुठे असतात तर सिच्युएटेड इन लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी. हे जे ओव्हरीज आहेत ते स्त्रीच्या ॲबडॉमिनलच्या लोअर पार्टमध्ये असतं, उदराच्या खालच्या बाजूला असतं, ते आतमध्ये असतं. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ॲबडॉमिनलच्या बाहेर टेस्टीज असतात, पण ओव्हरीज मात्र ॲबडॉमिनलच्या आतमध्ये असतात. फंक्शन काय ओव्हरीजचं? तर ओव्हरीज प्रोड्यूस ओव्हा, सिक्रेट फिमेल हार्मोन इस्ट्रोजन. तेही तुम्हाला सांगायचं राहिलं की ओव्हरीज जे आहेत, ओव्हरीज काय करतात तर प्रोड्यूस जर्म सेल, गॅमेट्स. ते गॅमेट्स जर्म सेल कोणते तर ओव्ह्यूम, आणि हार्मोन प्रोड्यूस करतात, हार्मोन्स. जसं टेस्टीज हार्मोन्स प्रोड्यूस करतात, आपण बघितलं की टेस्टीज काय हार्मोन्स प्रोड्यूस करतात तर टेस्टीजमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये टेस्टोस्टेरॉन प्रोड्यूस होतं, पण इथल्या याचं नाव आहे इस्ट्रोजन प्रोड्यूस होतं. तर हे जे इस्ट्रोजन जे आहे, हे जे हार्मोन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रोड्यूस होतं. तर मुलगी 13-14 वर्षाची झाली की तिच्यामध्ये हे प्रोड्यूस व्हायला लागतं हार्मोन, आणि तिच्यामुळे तिच्या शरीरामध्ये बदल व्हायला लागतो. मुलींच्या शरीरांमध्ये जो बदल होतो तो ह्या इस्ट्रोजनमुळे होत असतो. तर ओव्हरीजचं 2 फंक्शन आहेत, तर प्रोड्यूस द ओव्ह्यूम अँड सिक्रेट द फिमेल हार्मोन इस्ट्रोजन विच ब्रिंग आउट चेंज इन द गर्ल ड्युरिंग प्युबेरिटी. म्हणजे कुमारावस्थेमध्ये त्याच्यात बदल व्हायला लागतो. पेअर्स ऑफ ओव्हिडक्ट जे त्याचं फंक्शन काय आहे तर ओव्हिडक्टचं फंक्शन आहे ट्रान्सफर ऑफ ओव्ह्यूम टू युटेरसमध्ये त्या ओव्हमला ट्रान्सफर करणे. आणि दुसरं त्याचं फंक्शन आहे की तिथं फर्टिलायझेशन, इट इज द प्लेस ऑफ फर्टिलायझेशन घडवून आणण्याची ती प्लेस आहे. तर युटेरस हा बॅग लाईक स्ट्रक्चर आहे इन द मिडल ऑफ लोअर ॲबडॉमिनलच्या मध्यभागामध्ये हे असतं. त्याचं फंक्शन काय आहे तर कॅरी ओसीड्स, फिमेल जर्म कॅरी करायचे, अँड ग्रोईंग फोट्यूस अँड पुश बेबी ड्युरिंग. फोट्यूस म्हणजे एम्ब्रियोला इथं काय करायचं, ग्रोईंग करायची, डेव्हलपमेंट होतं. हा एम्ब्रियो इथं वाढत राहतो, त्याची डेव्हलपमेंट होते. त्या युटेरसचं काम आहे की त्याला प्रोटेक्शन देणं. युटेरसचं फंक्शन आहे इट इज द साईट ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बेबी एम्ब्रियो. बेबी एम्ब्रियोची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करण्याची ही जागा आहे. दुसरं फंक्शन आहे इट गिव्स शेल्टर अँड न्यूट्रिशन मिनरल्स टू एम्ब्रियो थ्रू द प्लॅसेंटा. ह्या एम्ब्रियोजला इथं शेल्टर देणं म्हणजे त्याला घर देणं. हे युटेरस काय बेबी एम्ब्रियोचं घर आहे, त्याला संरक्षण देणं,
त्याच्यानंतर त्याला न्यूट्रिशन्स मिनरल्स पोहोचवणं. तर न्यूट्रिशन आणि मिनरल्स या ब्लड मार्फत, ह्या प्लॅसेंटाच्या मार्फत, अशी प्लॅसेंटा नाळ जोडलेली असते, ह्या नाळेच्या मार्फत त्या एम्ब्रियोला मिळत असतं. त्याच्यानंतर एंडोमेट्रियम जे आहे, हे एंडोमेट्रियम आहे आफ्टर फर्टिलायझेशन. ह्याचं काय, एंडोमेट्रियमचं ह्या वॉलचं महत्त्वाचं काम काय आहे, तर फर्टिलायझेशन झाल्यानंतर बेबी एम्ब्रियो जो आहे, झायगॉट जो आहे, तो इथं सेटल होतो. आफ्टर फर्टिलायझेशन झायगॉट फॉर्म अँड झायगॉट सेटल ऑन द एम्ब्रियो, सेटल ऑन द एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियमला सेटल करणे अँड रीचेस द provides the nutritions and minerals through the placenta. प्लॅसेंटाच्या मार्फत त्यांना न्यूट्रिशन्स पोहोचवणं हे या वॉलचं महत्त्वाचं कारण आहे. सर्विक्स काय, सर्विक्स इज द जंक्शन ऑफ द युटेरन्स अँड वजायना. वजायना आणि युटेरसचं हे जंक्शन आहे, जॉईंट आहे. आणि वजायनाचं जे फंक्शन आहे ते काय आहे, तर बर्थ कॅनॉल. बर्थ कॅनॉल म्हणजे बेबीचा बर्थ होण्याचा हा काय आहे, कॅनॉल आहे, ट्यूब आहे. ह्या ट्यूबमधनं बेबीचा जन्म होतो. इथे जी बेबी असते, एम्ब्रियो असतो, 9 महिने झाल्यानंतर, पूर्ण वाढ झाल्यानंतर ती बेबी अशी पुश केली जाते. युटेरस जो आहे, युटेरसला इलॅस्टिसिटी असते. युटेरस जसजसं बेबी मोठा होत जातो तसा युटेरस मोठा होत जातो. आणि 9 महिने झाल्यानंतर हा युटेरस काय करतो, ह्या बेबीला पुश करतो. पुश करून तो बेबी ह्या व्हॅजायनाच्या मार्गाने बाहेर येतो. तर व्हॅजायनाचं फंक्शन आहे बर्थ कॅनल, पाथवे ऑफ फॉर स्पर्म. जसं बेबीचा जन्म होण्याचा हा कॅनॉल आहे, तर त्याचप्रमाणे बेबीला जन्म घेण्यासाठी आधी फर्टिलायझेशन व्हावं लागतं. आणि फर्टिलायझेशन होण्यासाठी स्पर्मला ओव्हियमपर्यंत पोचवावं लागतं. आणि हा जो स्पर्म आहे, हा स्पर्मला पोचवण्याचं, शरीराच्या आतमध्ये पोचवण्याचं कामसुद्धा व्हॅजायना करत असतं. व्हॅजायना इज द पाथवे फॉर द स्पर्म, रूट फॉर मेन्स्ट्रल फ्लो. आणि तिसरा याचं फंक्शन काय आहे, तर मेन्स्ट्रल लिक्विड जे आहे, मेन्स्ट्रल फ्लो जो आहे, मेन्स्ट्रल फ्लो म्हणजे मासिक पाळीच्या वेळेस जो रक्तस्राव होत असतो त्याला मेन्स्ट्रल फ्लो किंवा पिरियॉडिक सायकलचा फ्लो असं म्हणतात. आणि हा मेन्स्ट्रल फ्लो जो आहे तो ह्या व्हॅजायनाच्या मार्गे दर महिन्याला बाहेर पडत असतो. तो मेन्स्ट्रल फ्लो कसा होतो याच्यासाठी आणखीन एक आपण व्हिडिओ लेक्चर बनवणार आहोत. पण थोडक्यात सांगायचं तर जर फर्टिलायझेशन झालं नाही तर हा ओव्ह्यूम बाहेर येतो. ओव्ह्यूम युटेरसमध्ये आल्यानंतर ही जी वॉल आहे, ही वॉल ब्रेक होते. ही वॉल ब्रेक झाल्यामुळे ह्या वॉलच्या आतमध्ये जे ब्लड आहे, हे ब्लड बाहेर येतं. आणि हे बाहेर आल्यानंतर हे कंप्लीट 4-5 दिवस ते बाहेर येत राहतं आणि त्या युटेरसमधून ते व्हजायनाच्या मार्गे बाहेर पडत असतं. तर हे सुद्धा फंक्शन आहे व्हजायनाचं. आता ह्याच्यामध्ये बार्थोलिन ग्लँड, एक ग्लँड असते इन द व्हॅजायनल वॉल. ह्या वॉलमध्ये ही ग्लँड असते आणि ही ग्लँड काय करत असते, ही बार्थोलिन ग्लँड इथं जी असते ती काय करत असते, फॉर ल्युब्रिकेशन अँड प्रोटेक्शन ऑफ द व्हजायना. ती ह्या व्हजायनाचं प्रोटेक्शन करण्यासाठी ही ग्लँड काय करत असते, ल्युब्रिकेशन करत असते. ल्युब्रिकेशनमुळे बेबीसुद्धा बाहेर येत असतो. तर अशा पद्धतीने आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जर तुम्ही बघितलं तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही युरिनरी सिस्टीमला जॉईंट असते, कनेक्ट असते. तशी ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही कुठेही युरिनरी सिस्टीमला कनेक्टेड नाही आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल युरिनरी सिस्टीम कम्प्लिटली ह्या वेगवेगळ्या असतात, एकमेकांना जॉईंट नसतात. तर अशा पद्धतीने आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली, त्याचबरोबर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण बघितली. तर ह्या दोन्ही सिस्टीममध्ये फरकसुद्धा तुम्हाला सांगता आला पाहिजे की काय फरक याच्यामध्ये असतो. तर दोघांमधला फरक असा आहे की यामध्ये जर्म सेल जे आहेत ते टेस्टीजमध्ये प्रोड्यूस होतात आणि इथे जर्म सेल जे आहेत ते ओव्हरीजमध्ये प्रोड्यूस होतात. आणि त्यामुळे टेस्टीज आर द इसेन्शियल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन इन मेल अँड ओव्हरीज आर द इसेन्शियल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन इन फिमेल. हा एक फरक आहे. जर्म सेल ऑफ मेल आर दी स्पर्म्स अँड जर्म सेल्स ऑफ द फिमेल्स आर दी ओव्ह्यूम. हा दुसरा फरक आहे. urinary system is connected to the male reproductive system, but urinary system is not connected to the
फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. याच्यामध्ये तिसरा आणखीन महत्त्वाचा फरक आहे की याच्यामध्ये जी ग्लँड असते ती ग्लँड असते सेमिनल व्हेसिकल आणि प्रोस्टेट ग्लँड असते, आणि याच्यामध्ये जी असते ती बार्थोलिन ग्लँड असते. इथे बार्थोलिन ग्लँड हा एक फरक आहे. आणखीन महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा जो फरक आहे तो म्हणजे ह्या टेस्टीजमध्ये जे हार्मोन्स प्रोड्यूस होत असतात त्या हार्मोन्सचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन, आणि ओव्हरीजमध्ये जे हार्मोन्स प्रोड्यूस होत असतात त्यांचं नाव आहे इस्ट्रोजन हे. तर हे महत्त्वाचे फरक आहेत, आणि अशा पद्धतीने बेबीचं स्पर्मचं आणि ओव्ह्यूमचं फर्टिलायझेशन होतं आणि झायगॉट फॉर्म होतो आणि बेबीची बर्थ होत असते. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय तुम्हाला समजली का? जर तुम्हाला समजले असेल, आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे पिरियॉडिक सायकल म्हणजे मासिक पाळी मुलींमध्ये कशी होत असते हे मी एक्सप्लेन करणार आहे. थँक्यू.